नमस्कार मित्रांनो, बघा रेल्वेवरचा प्रॉब्लेम कसा सोडवते. तर आपल्याला काय दिलेलं आहे, 90 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणारी 240 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर पर आवर या वेगाने चालणाऱ्या माणसाला किती वेळ लागणार. तर आपल्याला काय काढायचं आहे, त्या माणसाला किती वेळ ओलांडत आहे तर ते काढायचं, आपल्याला टाइम काढायचं. तर बघा रेल्वेची लांबी काय, रेल्वेचा वेग काय दिलेला आहे आपल्याला 89 किलोमीटर पर आवर रेल्वेचा वेग आहे. तर माणसाचा वेग किती आहे, 7 किलोमीटर पर आवर, काय विरुद्ध दिशेचा. जेव्हा विरुद्ध दिशेचा वेग आपल्याला दिलेला असतो तेव्हा नाही का नेहमीच विरुद्ध दिशांची वेगांची काय होत असते, बेरीज होत असते. तर 89 आणि 7 किती होते, 96. किती होते, 96 किलोमीटर पर आवर, दोघांची मिळून 96 किलोमीटर पर आवर वेग झाला. तर 96 किलोमीटर पर आवर कसं लिहायचं, तर बघा काय करायचं, 96 किलोमीटर ला 1 शून्य लावायचं, किती 960 मीटर किती सेकंदात जाते, 36 सेकंदात जाते. आता 36 सेकंद कुठून आला, काय आला, जेव्हा मी पूर्ण लेक्चर शिकवायला स्टार्ट करेल तेव्हा तुम्हाला सांगेल 36 सेकंद कुठून आला, इथं शून्यच का लावलं मी ते नंतर सांगेल. तर आपल्याला किती मीटर जायचं आहे, 240 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात जाईल. तर बघा इथं हा शून्य गेला, कळत असेल तर ठीक आहे, नाही तिरपा गुणाकार करा. बघा हे याचा किती पट आहे, 4 पट आहे. हे कोणाचे 4 पट असेल, 9 ची 4 पट. 9 ची 4 पट आहे ना, 9 चौक 36. तर किती सेकंदात ओलांडेल, तर 9 सेकंदात ओलांडते. तर त्याचं उत्तर 9 सेकंद आहे. असं सोडत असतं रेल्वेवरचा प्रॉब्लेम.